जय हिंद मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव झुरूपर एम आर अकॅडमी. तर मित्रांनो, जे काही उत्तर प्रदेश पोलीस भरती आहे ती डिक्लेअर झालेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकसभेपूर्वी त्यांनी मोठी लट अशी पोलीस भरती काढलेली आहे. तर तब्बल 60,000 पदं आहेत मित्रांनो, तब्बल 60,000 पदं. तर आपल्याला साधा आपल्या महाराष्ट्रामध्ये 60 ते 70 कमीत कमी 7 ते 8,000 जरी पदे काढले आणि 12-18 अशी जरी पदे काढले, 12,000 10,000, तर जसं काही सरकारने आपल्यावर उपकार, भले मोठे उपकार केले असं आपल्याला पण वाटतं आणि सरकारला पण वाटतं. तर इथे कुठेतरी आपण चुकतो. कारण आता सध्या इतकी मोठी पदं रिक्त आहेत, नवीन आकृतीबद्ध तयार झालेला आहे, तरी सुद्धा पोलीस भरतीचे पदं केव्हा अजूनपर्यंत भरती डिक्लेअर केली नाही. ज्या मुलांचे वय संपत आलेले आहे त्याने आता नेमकं काय करायचं आहे. आज 24 तारीख आहे, राहिले 5-6 दिवस. तर शासन एखादा निर्णय, एक परिपत्रक पण काढत नाही की जे काही ज्याचं वय संपत आलेलं आहे त्यांनी कोणतंही टेन्शन घेऊ नये किंवा ते मुलं बिंदास राहतील, त्यांनी प्रॅक्टिस करतील, अभ्यास करतील. तर माझं एक मत आहे मित्रांनो, की ज्याचं वय संपलेलं आहे त्यांनी निराश न होता, मी 100% सांगतो की ज्याचं वय संपलेलं आहे, कमीत कमी 2 वर्ष तर वाढवतील किंवा या पोलीस भरती जी होणार आहे ती एक चान्स म्हणून तर 100% नक्की देतील. त्यासाठी ज्याचं वय संपलेलं आहे त्यांनी कोणतंही टेन्शन घ्यायचं नाही. कारण आपण आता सध्या आपल्याला यूट्यूब चॅनल आपण चालवतो, आपल्याला बरेच जे आरचा अनुभव आहे किंवा सरकारचं सुद्धा एकंदरीत आपण त्यांची लायकी म्हणा आपल्याला माहिती आहे. त्या उद्देशानेच जे काही मुलं आहेत त्यांनी आपली प्रॅक्टिस आणि अभ्यास चालू ठेवा. एक चान्स तर 100% नक्कीच येतील. तर बघा नेमकं काय आहे. तर व्यवस्थित व्हिडिओ बघा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतेही का लहान मोठे अपडेट असे ना आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तर आता बरेच मुलं, शहाणी मुले आपले युट्यूबरचे आहेत की ते म्हणतील की आता उत्तर प्रदेशची पोलीस भरती तिकडे निघाली ना, आता आपल्याला काय त्याचा फरक किंवा त्याची काय गरज. तर सांगण्याचा उद्देश तुम्ही ओळखू शकता. कारण लोकसभेपूर्वी त्यांनी मोठी लढत तिकडे पोलीस भरती काढलेली आहे आणि लोकसभा तर आपल्याकडे पण भरती निघू शकते. तर आता तरी देवेंद्र फडणवीस साहेबांनी कारण सांगितलेलं आहे की ट्रेनिंग सेंटर उपलब्ध नाही आहे. तर ठीक आहे, पण तुम्ही जे काही मुलांचे वय संपत येणार आहे 31 डिसेंबरला, त्याच्या अगोदर एखादं जाहिरात तर काढून ठेवा, जागा डिक्लेअर करा आणि फॉर्म जानेवारीमध्ये भरून ठेवा. नुसती जाहिरात तरी टाका, असं एकंदरीत आपलं म्हणणं आहे. तर बघा नेमकं उत्तर प्रदेशची ही जाहिरात पडलेली आहे. तर तुम्ही बघू शकता. बघा एकंदरीत जागा किती आहेत. आश्चर्य होईल तुम्हाला की कास्टसाठी किती जागा आहेत. तर इथे तुम्हाला दिसत असेल बघा, अनारक्षित म्हणजेच ओपनसाठी जागा टोटल 24,102 जागा आहेत. ओपनसाठी 124 जागा. EWसाठी जी काही जागा आहेत ते 6,024 जागा आहेत आणि पिछडा वर्ग 16,264 जागा आहेत मित्रांनो. आणि अनुसूचित जाती म्हणजे अजा 12,750 जागा आहेत मित्रांनो. आणि अनुसूचित जनजाती म्हणजेच STसाठी 1,204 जागा आहेत. आणि तुम्हाला 4 नंबरला दिसत असेल SCसाठी 12,750 जागा आहेत. अशा एकूण 60,244 जागा आहेत मित्रांनो. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे काय आपल्या महाराष्ट्रामध्ये एक बेचापाडा सुरू झालेला आहे, कुठल्या का पद निघेना आणि कुठली का भरती निघेना, 1,000 ते 900 रुपये फी हे आपल्या शासनाने लावलेलं आहे. तर तिकडं जी काही शासनाने फ्री लावलेली आहे तर ती फक्त तुमच्या माहितीसाठी सांगतो 400 रुपये फी आहे. इथे तुम्हाला बघू शकता, दिसत असेल तुम्हाला. तर फक्त 400 रुपये फी आहे. तर ही कुठेतरी आपल्या सरकारचं नामुष्की दिसत आहे. पटकनी लगेच आपल्या देवेंद्र साहेबांनी भरती डिक्लेअर करावी, जेणेकरून ज्याचं वय संपत आलेलं आहे त्यांना अतिशय उपयुक्त ठरेल. तर बघा मित्रांनो, तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. जे काही येणारी लोकसभा विधानसभा आहे त्याच्यामध्ये पोलीस भरती काढली ठीक आहे, तर नाही जर काढली तर तुमचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. आणि जे काय नवीन सरकार येणार आहे तर ते तुम्ही निर्णय घेऊ शकता आणि नवीन सरकारसुद्धा स्थापन करू शकता. तुम्हाला माहितीच असेल आपल्या जे काही पोलीस भरती करणाऱ्या जी मित्र आहेत त्यांची 18 लाख लोकसंख्या आहे. तर नुसते एक जर 18 लाख झाले मित्रांनो आणि त्यांचे सदस्य जरी धरले 18 चौक 72, म्हणजे जवळजवळ 7 कोटीच्या आसपास, म्हणजेच आकडा खूप मोठा आहे. तर असे एकंदरीत आपलं कुटुंब जरी धरलं टोटल पोलीस भरती करणाऱ्या मित्रांचं,
तर प्रत्येकाच्या घरामध्ये 4-4, 5-5 मतदार असं जरी धरले तर 7 कोटीच्या आसपास आपली पोलिसांची संख्या, म्हणजेच पोलीस भरती करणारे आणि त्यांचे कुटुंब, अशी मोठी लट संख्या बाहेर निघू शकते मित्रांनो. तर बघा, तुम्ही निर्णय घेऊ शकता. बघा, या एक GR आलेला आहे, हे उत्तर प्रदेशचे GR आहे. आणि तुम्हाला जर या GR बघायचं असेल तर तुम्ही याच्या उत्तर प्रदेश पोलीस भरती नोटिफिकेशन गुगलमध्ये सर्च करू शकता आणि पाहू शकता. आणि याचा आवेदन जे अर्ज आहे इथे तुम्हाला बघू शकता. ऑनलाईन आवेदन 27 तारखेपासून चालू झालेलं आहे, म्हणजेच होईल 27 तारखेला चालू होईल आणि 16/1/2024ला बंद होईल, असं एकंदरीत त्यांनी हे काढलेलं आहे. तर आपली कधी पोलीस भरती सुरू होते याच्याकडेच आपलं लक्ष लागलेलं आहे. तर बघूया नेमकं कधी पोलीस भरती निघते आणि जाहिरात निघते. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करा. महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.